99 पर्सेंटाइल इन एमएसटी. जर तुम्ही एवढे पर्सेंटाइल स्कोर केले तर तुमची पुढची लाईफ खूप इझी होते. महाराष्ट्रामधल्या टॉप कॉलेजेसमध्ये तुमचं ऍडमिशन सिक्युअर होतं, ॲज वेल एज तुम्हाला TFW सारखी स्कॉलरशिप सुद्धा मिळू शकते, ज्याच्यामुळे तुमच्या कॉलेजमध्ये एकदम कमी फीज मध्ये ऍडमिशन कन्फर्म होतं. आज मी तुम्हाला एमएसटी प्रिपरेशनसाठी बेस्ट स्ट्रॅटेजी सांगणार आहे. बट ही व्हिडिओ खूप स्पेशल आहे त्या मुलांसाठी जे ऑनलाईन प्रिपरेशन करतात थ्रू YouTube और एनी अदर ऑनलाईन क्रॅश कोर्सेस. सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड अँड ऑल्सो मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही 99 पर्सेंटाइल हे स्कोर नाही करू शकत जस्ट बिकॉज तुम्ही ऑफलाईन कोचिंग क्लासेस जॉईन नाही केले, देन यू आर रॉंग. बिकॉज आजच्या टाइमला हजारो एक्झाम्पल्स आहेत जिथे मुलांनी फक्त ऑनलाईन प्रिपरेशन करून 99 पर्सेंटाइल स्कोर केलेत अँड आज ते VJTI अँड COEP सारख्या टॉप कॉलेजेसमध्ये आहेत. अँड तुम्ही पण ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन सिक्युअर करू शकता जर तुम्ही एवढे पर्सेंटाइल स्कोर केले तर. बट हे पर्सेंटाइल कसे स्कोर करायचे त्याच्यासाठी तुम्हाला स्मार्टली प्रिपरेशन करायला पाहिजे. लेट स्टार्ट फ्रॉम दी पॉईंट नंबर 1, व्हेअर टू लर्न फ्रॉम. दादा मी ऑनलाईन प्रिपरेशन तर करू, बट ऑनलाईन नक्की कुठून प्रिपेअर करू. सगळ्यात पहिले जर तुम्ही कोणाच्याही ऑनलाईन क्रॅश कोर्समध्ये एनरोल केलं असेल देन इट्स क्लिअर की तुम्हाला त्या क्रॅश कोर्समधूनच प्रिपरेशन करायचे. असं नका करू की तुम्ही त्या ऑनलाईन क्रॅश कोर्समध्ये एनरोल करून सुद्धा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मर्जीने प्रिपरेशन करताय. त्याच्यामुळे तुमच्या क्रॅश कोर्सला जॉईन करून काही पण फायदा होणार नाही. ॲज वेल एज त्या क्रॅश कोर्समध्ये जे पण तुम्हाला टास्क किंवा टार्गेट प्रोव्हाइड करतायत ते तुम्ही टाइम टू टाइम कम्प्लीट करत जा. इट विल बी बेनिफिशियल फॉर यू. आणि जर तुम्ही फक्त युट्यूबवरून फ्रीमध्ये ऑनलाईन प्रिपरेशन करताय फॉर एनी रिझन विदाउट एनरोलिंग एनी ऑनलाईन क्रॅश कोर्सेस देन तुम्हाला युट्यूबचा स्मार्टली यूज करायला हवं. मे बी तुम्हाला प्रिपरेशन करताना काही गोष्टी फ्रीमध्ये इझिली नाही मिळणार, बट यू हॅव टू सर्च इट. नाउ पॉईंट नंबर 2 इज लॉक युअर टीचर. आता ऑनलाईन प्रिपरेशनमध्ये तुमच्याकडे भरपूर रिसोर्सेस अवेलेबल आहेत. मोस्ट ऑफ द टीचर्स तुम्हाला ऑनलाईन शिकवतात फ्रीमध्ये आणि पेडमध्ये, बट यू हॅव टू लॉक युअर टीचर. मीन्स तुम्ही टार्गेट ठेवा की तुम्ही कोणत्या सब्जेक्टसाठी कोणत्या टीचरला तुम्ही फॉलो कराल. लाईक फिजिक्ससाठी एक टीचर, केमिस्ट्रीसाठी एक टीचर, मॅथमॅटिक्ससाठी एक टीचर अँड बायोलॉजीसाठी एक टीचर. इन केस जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी वेगवेगळ्या टीचर्सला फॉलो करू शकता. बट तुम्ही एकाच टॉपिकसाठी 50 टीचर्सला फॉलो नका करू, कारण की बघा प्रत्येक टीचरची शिकवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. सो त्यामुळे तुमचं कन्फ्युजन ह्याच्यामध्ये इन्क्रीज सुद्धा होऊ शकतं. जर तुम्हाला वाटत असेल की आपण अजून टीचरचे लेक्चर बघितले तर आपले डाऊट्स अजून क्लिअर होतील, तर डाऊट्स तर क्लिअर नाही, मे बी तुमचे डाऊट्स इन्क्रीज सुद्धा होऊ शकतात. अँड इन केस जर तुम्ही ऑनलाईन क्रॅश कोर्समध्ये एनरोल केला असेल तर तुम्हाला त्या क्रॅश कोर्समधूनच प्रिपरेशन करायची आहे. आणि जर त्या क्रॅश कोर्समध्ये शिकवलेलं जर तुम्हाला समजत नसेल तर त्या केसमध्ये तुम्ही दुसऱ्या टीचरला फॉलो करू शकता. बट आय रेकमेंड की तुम्ही ज्या पण ऑनलाईन क्रॅश कोर्समध्ये एनरोल करताय तर त्या क्रॅश कोर्सबद्दल तुम्ही एकदा पूर्ण रिसर्च करून घ्या. त्या टीचरचे जे पण काय फ्रीमध्ये लेक्चर्स अवेलेबल आहेत तर ते लेक्चर्स तुम्हाला समजतात की नाही तर ते तुम्ही चेक करा. त्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला काय काय मटेरियल प्रोव्हाइड केलं जात आहे तर ते तुम्ही एकदा चेकआउट करून घ्या. आणि ही सगळी रिसर्च करूनच तुम्ही त्या ऑनलाईन क्रॅश कोर्समध्ये एनरोल करा. कारण की जर तुम्ही कोणत्याही क्रॅश कोर्समध्ये एनरोल केलं बट त्या टीचरने शिकवलेलं जर तुम्हाला समजतच नसेल तर तुमचा क्रॅश कोर्समध्ये पण एनरोल करून काही पण फायदा होणार नाही. ऑल्सो जर तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन UG और PG कोर्समध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही कॉलेज विद्याची वेबसाईट चेकआउट करू शकता. या वेबसाईटवरती जस्ट तुम्हाला काही तुमचे डिटेल्स फिलअप करायचे आहेत आणि काही क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. त्याच्यानंतर AI मॉडेल अकॉर्डिंगली तुम्हाला ऑनलाईन युनिव्हर्सिटीची लिस्ट प्रोव्हाइड करेल आणि हे सगळे युनिव्हर्सिटीज गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ह्याकडे 2 ऑप्शन मिळतील. सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल सोबत कनेक्ट होऊ शकता. आणि दुसरं ऑप्शन आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉलेज विद्याच्या एक्सपर्ट सोबत पण कनेक्ट होऊ शकता. हे जे काउन्सिलर्स आहेत हे तुमच्या पूर्ण ऍडमिशन पासून ते तुमच्या प्लेसमेंट पर्यंत तुमच्या सोबत असतील. ऑल्सो ह्याकडे तुम्हाला युनिव्हर्सिटीला कम्पेअर करायचा पण ऑप्शन प्रोव्हाइड केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल युनिव्हर्सिटीला कम्पेअर करू शकता बेस्ड ऑन देअर इम्पॉर्टंट फॅक्टर्स जस्ट लाईक फीज, अप्रुव्हल्स, प्लेसमेंट, स्टुडंट रेटिंग, EMI फॅसिलिटी अँड अजून भरपूर काही. बेस्ट पार्टीज ह्याच्यामध्ये तुम्ही फीज आणि EMI बेस्टवर सुद्धा तुम्ही कम्पॅरिझन करू शकता. ऑल्सो कॉलेज विद्याची प्लेसमेंट सपोर्ट सर्व्हिस आणि ऑनलाईन करिअर बुस्टर प्रोग्राम पण तुम्हाला प्रोव्हाइड करते, ज्याची प्राइस ऑलमोस्ट 6,999 रुपीज आहे. बट जी मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे, जर तुम्ही त्या थ्रू गेलात तर तुम्हाला हे फ्रीमध्ये मिळेल. ह्याच्यामध्ये जॉब्स अँड इंटर्नशिप पोर्टल्स पण आहेत विच विल बी ॲक्सेसिबल आफ्टर युअर ॲडमिशन. प्लस कॉलेज विद्या तुम्हाला 10,000 रुपीची सबसिडी सुद्धा प्रोव्हाइड करते जर तुम्ही कोणत्याही एका युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं तर. नाउ पॉईंट नंबर 3 इज फॉलो फिक्स शेड्यूल. मोस्ट ऑफ दी मुलं ऑनलाईन प्रिपरेशन करून सुद्धा ते एक्झाममध्ये चांगलं परफॉर्म नाही करत जस्ट बिकॉज त्यांचे शेड्यूल हे डिसिप्लिन नसतं. आता ऑनलाईन प्रिपरेशन करताना तुमच्यावर काही रिस्ट्रिक्शन नसतं. तुम्ही लाईव्ह नाही तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता. काय मिस व्हायची पण भीती नसते बिकॉज तुमच्याकडे सगळं रेकॉर्डेड हे अवेलेबल असतं. सो त्यामुळे तुमचा अभ्यास कमी आणि तुमचा टाइमपास जास्त होतो. सो जर तुम्हाला ऑनलाईन प्रिपरेशन करून सुद्धा तुम्हाला जर चांगले पर्सेंटाइल स्कोर करायचे असतील तर तुम्हाला फिक्स शेड्यूल हे फॉलो करायला पाहिजे जस्ट लाईक ऑफलाईन कोचिंग क्लासेस. आता ऑफलाईन कोचिंग क्लासला जाणाऱ्या मुलांचं एक रुटीन फिक्स्ड असतं की त्या स्पेसिफिक टाइमला त्यांना क्लास अटेंड करावाच लागतो. जे पण त्यांना क्लासमध्ये असाइनमेंट आणि टास्क देतात तर ते त्यांना कम्प्लीट करावंच लागतं.
तर सेम शेड्यूल तुम्हाला पण फॉलो करायचं आहे. जर तुमचे ऑनलाईन कोर्समध्ये लाईव्ह लेक्चर्स होत असतील तर ते तुम्ही लाईव्ह लेक्चर्स तुम्ही अटेंड करा. बिकॉज तुम्ही किती पण बेस्ट टीचरच्या क्रॅश कोर्समध्ये एनरोल केलं असेल, बट जर तुम्ही तुमचं फिक्स्ड अँड डिसिप्लिन शेड्यूल फॉलो नाही केलं तर त्या कोर्समध्ये एनरोल करून काही फायदा होणार नाही. तुम्ही चांगले पर्सेंटेज स्कोर नाही करू शकत. नाऊ नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज रिव्हिजन. आता ऑनलाईन प्रिपरेशन करताना बरीच मुलं रिव्हिजनला इम्पॉर्टन्स नाही देत. तुम्ही जास्तीत जास्त टॉपिक कव्हर करायचा ट्राय करता, बट त्या निमित्ताने तुम्ही रिव्हिजनकडे ओव्हरलुक करता अँड दॅट्स अफेक्ट युअर परफॉर्मन्स. आता ऑफलाईन कोचिंग क्लासमध्ये टीचरचा कंट्रोल असतो तुमच्या प्रिपरेशन आणि रिव्हिजन शेड्यूलवर, बट ऑनलाईनमध्ये तुम्हाला सगळं स्वतःलाच कंट्रोल करावं लागतं. सो हाऊ टू रिवाइज. सगळ्यात पहिले तुम्ही डेली रिव्हिजन प्लॅन करा. म्हणजे तुम्ही डेली ज्या पण टॉपिकचं प्रिपरेशन कराल तर एंड ऑफ द डे त्या टॉपिकचं तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. आणि तुम्ही शेड्यूलमध्येच प्लॅन करून ठेवा की तुम्हाला रिव्हिजनसाठी किती टाइम तुम्हाला द्यायचा आहे. मिनिमम तुम्ही 30 मिनिटं देऊ शकता, जास्तीत जास्त तुम्ही 1 hour देऊ शकता त्या टॉपिकच्या रिव्हिजनसाठी. बट रिव्हिजन तुम्हाला परफेक्टली करायचं आहे. आणि प्रिपरेशन करतानाच तुम्ही 1 पेज शॉर्ट नोट्स तुम्ही क्रिएट करा, ज्याच्याने तुम्ही ते रिव्हिजन करताना यूज करू शकता आणि ते यूज करून तुम्ही क्विकली रिव्हिजन करू शकता. नाऊ नेक्स्ट पॉईंट इज मॉक टेस्ट. आता मॉक टेस्ट पण एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतात तुमच्या प्रिपरेशनमध्ये. आता एक्झाममध्ये प्रत्येक क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला लिमिटेड टाइम प्रोव्हाइड केला जातो. सो मॉक टेस्ट देऊन तुम्ही तुमचं टाइम मॅनेजमेंट हे इम्प्रूव्ह करू शकता. ॲज वेल एज मॉक टेस्ट दिल्यानंतर तुम्ही सेल्फ अनालिसिस पण करू शकता की कोणता चॅप्टर तुमचा वीक आहे आणि कोणता चॅप्टर तुमचा स्ट्रॉंग आहे. आता ऑफलाईन कोचिंग क्लासमध्ये टेस्ट हे रेग्युलरली होत असतात, तर सेम तुम्हाला पण फॉलो करायचं आहे. जसे तुमचे चॅप्टर्स कव्हर होतील तसं तुम्हाला चॅप्टर वाईज मॉक टेस्ट द्यायला सुरुवात करायची. अँड ऑफकोर्स जर तुम्ही ऑनलाईन प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला घरी बसूनच टेस्ट द्यावी लागेल. आता घरी टेस्ट देताना तुम्हाला एकदम एक्झाम टाईप एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं आहे आणि ही टेस्ट एकदम सिरियसली तुम्हाला द्यायची. म्हणजे टेस्ट देताना तुम्हाला मध्ये ब्रेक नाही घ्यायचा आहे, प्लस तुम्हाला कॅल्क्युलेटर यूज नाही करायचं आहे, कुठलीही रेफरन्स बुक बघायची नाही आहे, त्याच्यामध्ये सोल्युशन बघायचं नाही आणि फोन पण तुम्हाला यूज नाही करायचा आहे. एकदम सिरियसली तुम्हाला ही टेस्ट द्यायची आहे. जर तुम्ही ही टेस्ट सिरियसली द्याल तर तुम्हाला समजेल की ज्या पण टॉपिकची तुम्ही टेस्ट दिलेली आहे, ज्या पण चॅप्टरची तुम्ही टेस्ट दिलेली आहे, तर तो चॅप्टर तुमचा वीक आहे की स्ट्रॉंग आहे. आणि जर तुम्ही हे टिप्स फॉलो केले तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही ऑनलाईन प्रिपरेशन करून सुद्धा तुम्ही एक्झाममध्ये चांगले पर्सेंटेज स्कोर करू शकता. आणि जर तुम्ही हे टिप्स फॉलो करणार असाल तर आत्ताच मला कॉमेंटमध्ये सांगा की दादा आय विल फॉलो दिस टिप्स. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर ह्याच्या रिगार्डिंग तुम्हाला काही पण डाऊट असेल तर ते तुम्हाला कॉमेंटमध्ये विचारू शकता आणि तुम्हाला पुढची व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे तर तेही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सो गाइज दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.